गणेश चतुर्थीच्या 11 दिवसांमध्ये काय काय केले जाते हे सर्वांना माहितीच आहे। या 11 दिवसांचा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुल्क चतुर्थीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्थीला संपतो। प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व असते आणि या काळात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात। बाप्पाच्या आगमनाच्या आधी घरोघरी मंडप सजविले जाते। मूर्तीची स्थापना घराघरामध्ये किंवा सार्वजनिक मंडपात केली जाते। मूर्तीला नवीन वस्त्रे, दागिने आणि फुलांमध्ये सजविले जाते। शुभ मुहूर्तावर विविध पूजा आणि मंत्रोच्चार करून गणपती बाप्पाचे आगमन होते। बाप्पाच्या दुसऱ्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत भक्त बाप्पाच्या सेवेसाठी समर्पित असतात। सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते। मोदक, लाडू आणि इतर गोड पदार्थ रोज नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात। मंडपामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा आणि नाटके आयोजित केली जातात। या काळात अनेक भक्त दर्शनासाठी येतात आणि पूजा करतात। हा उत्सव साजरा करण्याचा शेवटचा दिवस येतो। या दिवशी बाप्पाची भव्य मिरवणूक काढली जाते। भजन, ढोल, ताशांचा गजर आणि नाचत भक्त गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देतात। शेवटी गणपतीच्या मूर्तीचे नदी, समुद्र किंवा तलावामध्ये विसर्जन केले जाते, जे बाप्पा आपल्या मूळ स्थानी परत जातात। या 11 दिवसात लोक एकत्र येतात, त्यांच्यात एकोपा वाढतो आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय व आनंदी होते। गणेश विसर्जनापूर्वी प्रत्येक घरात गणपतीच्या मूर्तीसोबतचे काही खास क्षण पाहूया। शंकर सुखी ठेव महाराजांचा आणि तुझी सेवा नसली केली की मान्य करून घे की आपल्या बोलण्यामध्ये आनंदच आनंद येतात। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, ओम नमो पार्वती पते हर हर महादेव, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती निर्मला की ओम नमो पार्वती पते हर हर महादेव, हे बोला सगळं त्यांचा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, निर्मला की जय। पावन करून घ्या आणि काय तरी कोणता चूक आपला असला माफ करू सगळ्या लेकरांका पडदे झाल्या का इसरा हात झाल्या काय चुकाला माफ कर घरच्या मोरया, ऐकत नाही। गणपती बाप्पा मोरया। विसर्जनाच्या आधीची शेवटची आरती खूपच भावुक करणारी असते। संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन बाप्पाची आरती करते आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करतात। व्हिडिओ बनव म्हणजे ते गाणं आहे ना रडतात ते। शहरापेक्षा कोकणात गणपती विसर्जनाची एक वेगळीच पद्धत आणि वेगळा अनुभव असतो। चला तर पाहूया। जय जयकार, गणपती गेले गावाला, चैनपणे ना आम्हाला, गणपती गेले गावाला, चैनपणे ना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, 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 मंगल मूर्ती मोरया। ढोल तासांच्या गजरात नाचत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो। या मिरवणुकीत सर्व भक्त मग ते कोणत्याही वयाचे असोत मोरया, 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 लाडू चंद्रावर, गणपती आमचा हुंदरावर, अर्धा लाडू चंद्रावर, गणपती आमचा हुंदरावर, मोरया रे बाप्पा, मोरया रे,
विसर्जनास्थळी बाप्पाची शेवटची आरती केली जाते। हा क्षण खूप भावुक असतो। यावेळी भक्त हात जोडून बाप्पाकडे पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करतात। बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित करतात। प्रत्येक भक्त गैवरून जातो। पुढच्या वर्षी लवकर या ही हाक लाखो लोकांच्या हृदयातून येते। सगळ्यांनी आपल्या गणपती व्यवस्थित विसर्जन करावे। अजिबात गालबोट लागलं नाही पाहिजे। मस्ती करू नये मनामध्ये। आमचे गाई कुत्रे आमचे गाई आम्हा साई निरोप येता देवा मागण्या साई आम्हा साई कुत्रे आमचे गाई कुत्रे आमचे गाई आम्हा साई गणपती बाप्पा बाप्पाच्या विसर्जनानंतर एक प्रकारची शांतता जाणवते। उत्सव संपल्याची भावना मनात येते, पण त्याच वेळी पुढील वर्षी पुन्हा बाप्पा येणार या आशेने मन शांत होते। हे सर्व क्षण केवळ क्षण नसून कुटुंबाच्या प्रेमाचे आणि एकजुटीचे प्रतीक आहेत। बाप्पाला निरोप दिल्यानंतरही या आठवणी मनात घर करून राहतात आणि पुढील वर्षाच्या आगमनाची वाट बघायला लावतात।